नॉलेजच्या लॅबोरेटरीमध्ये जे गॅसचं कनेक्शन येते त्याचा एक बिझनेस जे की मग मी त्या गोष्टीत जायचं ठरवलं. सुरुवातीला गेल्यावर समजलं की म्हणजे वयाच्या ह्याच्यानुसार समोरचा माणूस बघणार आपल्याला त्या दृष्टीने बघत असतो की म्हणजे आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स पण असतोय जेणेकरून आपल्या समोरची जी व्यक्ती असते त्याच्याशी आपल्याला बोलायचं असते ती व्यक्ती तेव्हा त्या अनुभवास आपण तेवढं पात्र नसते. त्यामुळं वडिलांच्या सोबत जरा जात 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 त्या गोष्टी शिकलो कसं बोलायला लागते. जर सर्वाइव्ह करायचं असलं बिझनेस क्षेत्रामध्ये तर काय करायला पाहिजे. तर आता घडलेल्या प्रकारानं सांगतो तुम्ही आणि ही आपली जी फील्ड आहे ती अशी आहे की जेवढं तुम्ही विचाराल तेवढं गोष्ट ती कमी आहे. जेवढं तुम्ही नॉलेज घ्याल त्या गोष्टीचं तेवढं कमी आहे. त्यामुळे विचारायला कधीच आलं नका. जर तुम्ही विचारला नाही तर तुम्ही मागं पडणार 101%. आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स पण कधीही बिल्ड होणार नाही. तुम्ही कुठलीच गोष्ट कॉन्फिडेंटली करू शकणार नाही. सगळ्यात आजचा विषय आहे स्टार्टअप आणि एंटरप्रेन्योरशिप. जर तुम्हाला खरंच एक एंटरप्रेन्योर जर बनायचं असेल तर तुमच्यात कॉन्फिडन्स असणे ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे. प्लस तुम्ही एका अशा कोर्सला आलाय की तुम्हाला तिथं लीडर म्हणून जायचं आहे. जेव्हा तुम्ही ऍज ऍक्च्युअल फील्डवर काम करशील जेव्हा तुम्ही कॉन्फिडेंटली त्या जाणार नाही फील्डवरती तेव्हा तुम्हाला साईडवरती काम करायचं. जेव्हा घराची सुरुवात होऊन घर संपेपर्यंत जेव्हा तुम्हाला घर बांधायचं आहे तुमच्या सोबत एक 50 ते 60 व्यक्ती असतात जे की तुमच्या मार्गदर्शनाखाली चाललेले असतात. जर तुम्ही तिथं जर कमी पडला तर तुम्हाला त्या व्यक्तींच्या समोर तुमची किंमत शून्य आहे. म्हणजे हे कटू आहे पण हे खरं आहे. कारण तुम्ही जर ही गोष्ट शिकला नाही आतापासून कारण की हे आमचे यावेळी केव्हा शिकलो जेव्हा मी 4 वर्षानंतर डिग्री वगैरे पूर्ण केली. जेव्हा ऍज ऍक्च्युअल मार्केटमध्ये सर्वाइव्ह करायचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही या गोष्टी शिकलो. ज्या गोष्टी आमच्या अनुभव आम्ही तुम्हाला सांगतोय कारण की ह्या गोष्टी जर तुम्ही आजपासून सुरुवात केला तर तुमच्याकडे फर्स्ट केला तर 5 वर्षे तुम्ही त्या गोष्टी प्रॉपर बिल्ड करू शकता. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये उतराल तेव्हा तुम्ही सर्वाइव्ह करायला तुम्हाला जास्त अडचणी येणार नाही. कारण की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जेव्हा तुम्ही नवीन असताय तुमच्या समोर 30-40 वर्ष अनुभव असलेली व्यक्तींशी तुम्हाला फाईट करायचं आहे. तुम्ही त्या गोष्टी अशाच होऊ नाही शकत की मी गेलो आणि मी काहीतरी करावं. त्यामुळं लिडरशिप ही तितकी महत्वाची आहे. प्लस हे जे आता तुम्हाला कोर्स शिकवले जातात ऑटोकॅड हे तुम्ही प्रॅक्टिकलला बसलो नाही बसलो काहीतरी नुसते करायचं म्हणून केलं त्या गोष्टी प्लीज करू नका. त्या गोष्टीवरच तुमचं आयुष्य निर्भर आहे असं मी म्हणतो. कारण की आमचे फक्त ऑटोकॅड हेच आम्हाला वाटतो. आज सरांनी काल सांगितलं माहिती दिल्याप्रमाणे 3 ते 4 प्रायमरी म्हणजे असे जे आपल्याला लागतात पुढच्या ह्याच्यासाठी ते शिकवले जाते. ते बंद करू नका. ते व्यवस्थित शिका. त्यानंतर मला असं सांगायला आवडेल की तुम्ही जे आता कोर्स तुम्ही जेवढा आता ही सिव्हिल फील्ड म्हणजे एक प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं फील्ड आहे आपल्या. असं नाही की आपण आयटी क्षेत्रात आहे आपण कुठला तरी क्लास केला पुढे केला आणि तुम्ही कुठेतरी जॉब मिळवला असं नाही. जेवढं तुम्ही शिकणार जेवढं प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही घेईल तेवढं कमी आहे. ते जे आज सर सांगतात तुम्हाला असं वाटेल की आता हे प्रॅक्टिकल नॉलेज फक्त महत्वाचं नाही. हे पुस्तकातलं नॉलेज पण तितकंच महत्वाचं आहे कारण की त्याच्यावरच प्रॅक्टिकल केलं जाते. तर तुम्ही असं समजा की आम्हाला शिकवतील त्याच्यामध्ये ज्या सगळी गोष्टी चालल्या आहेत 70-30 आहे. 30% तुम्हाला पुस्तकात नॉलेज आहे 70% तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज गरजेचंच आहे. आणि विचारायला आता तुम्ही जेव्हा एक इंजिनियर म्हणून बाहेर पडा तुम्हाला सेंट्रिंगवाला असू दे गवंडी असू दे त्याला विचारायला लागते. तुम्ही इंजिनियर म्हणून तुम्ही असा हे बाळगू शकत नाही की मी मला नाही समजते. ते जेवढं तुमचं वय असते तेवढा त्यांना अनुभव असते. त्या गोष्टीला तुम्हाला विचारायला लागते. आणि या एलिव्हेशनचं डिझाईन करून एक 300 विकू शकता. तुमचा एक क्लास काय तुम्ही निर्माण करू शकता. इंटेरियर डिझाईनिंग तुम्ही काम करू शकता. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बंद न करता तितक्याच म्हणजे त्यासाठी करा. किंवा आता आर्यनचा चॅनल आहे जर तुमची स्वप्न असतील तुम्हाला अग्रवर जायचं असेल जे तुमचे स्किल्स आहेत ते डेव्हलप करा. प्रत्येक
आता एक जण म्हणतील आम्हाला जॉब करायला कुठेतरी चांगल्या होते, एक जण म्हणतील आम्हाला आमच्या घरचा बिझनेस आहे तोच आम्हाला पुढे न्यायचा आहे. पण जेव्हा घरचा एखादा बिझनेस असतोय आणि जो घरातल्यांनी केला असेल तो तुम्हाला पुढे न्यायचा असतोय, तेव्हा तुमची खरी कसोटी सुरू होते. कारण त्या तुम्ही जेव्हा बाहेर तुम्ही 20-25 वर्षाचे झाल्यानंतर बाहेर पडा 25 वर्ष, वडिलांनी किंवा तुमच्या मागच्यांनी तो बिझनेस उभा करा, त्यांचं काहीतरी लेगसी असते, त्यांचे नाव असते. आणि तुम्ही जेव्हा ती गोष्ट पुढे घेऊन जाल आणि त्यात तुम्ही जर फसला तर त्यासारखं वाईट काय नाही. कारण की तुम्ही त्यांची लेगसी घेऊन पुढे जात असताय, त्यांचं नाव पुढे घेऊन जात असताय. आणि तेच जर तुम्हाला करायचं होऊ द्यायचं नसेल, घरातल्या वडील कष्ट केलेलं असते. कारण की सगळ्या गोष्टी पैशाला होत नसते. पैसे उभा करायला पण डोकं लागते. कारण की पैसे आता एखाद्याचं असते, आमचं घरचं आहे, आम्ही पैसे टाकले आमच्यासाठी माणसं काम करतात, पण माणसं कसे हँडल